पुष्पमालां सुप्रतिष्ठतु। नाही, अजितदादांची मिळकत आहे. अजितदादांवरती कार्यकर्त्यांनी केलेलं प्रेम आहे. व्यक्ती त्याच्या कामातनं लक्षात राहतो असं कायम म्हणतात आणि अजितदादांच्या बाबतीत तेच आहे. नारायण श्रेष्ठ लक्ष्मीकांत वरप्रद अनेन तर्पणेनाथ प्रेतमोक्षप्रदो भव. सुनेत्रा पवार आलेल्या आहेत अखेरचं दर्शन घेण्यासाठी. 37 वर्षांचा या दोघांचा संसार होता आणि अर्थातच दादांनी सुद्धा अनेकदा सुनेत्रा ताईंसोबतच्या अनेक आठवणी शेअर केल्या. एक मुलाखत आपण घेतली होती सुप्रिया आणि सुनेत्रा पवार दोघींची, तर त्यामध्ये दोघींनी सुद्धा दादा नेमके कसे आहेत याबद्दल सांगितलं होतं. म्हणजे दोघांचं अगदी लग्न ठरल्यापासून ते राजकारणामध्ये अर्थातच एकमेकांना वेळ देता येत नाही, ते स्वीकारलेलं असतं कुटुंबाने सुद्धा. पण त्या परिस्थितीत सुद्धा कसं हळवं मन आहे अजितदादांचं, जे ते प्रत्येक वेळी जपतात, कुटुंबाच्या पाठीशी उभे राहतात, ते किती संवेदनशील आहेत याची आठवण दादांच्या जवळ असलेला प्रत्येक व्यक्ती भेटल्यावरती नेहमीच सांगत असायचा की राजकारणाच्या पटलावर दादा जसे दिसतात, सभांमध्ये जसे दिसतात, ते जितके एक प्रकारे कठोर वाटतात किंवा रोखठोक वाटतात, तर ते तसे नाहीये. हे कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती, मग त्या सुप्रिया सुळे असो, सुनेत्रा पवार असो किंवा त्यांच्या जवळचा प्रत्येक व्यक्ती हे कायम अधोरेखित करत राहायचा. आणि त्याचीच प्रचिती आज येते. म्हणजे प्रचंड भावुक वातावरण आहे. कुणी कुणाला समजवायचं, कुणी कुणाला धीर द्यायचा, हाच इथे खरा प्रश्न आहे. राजेंद्र पवार, रणजित पवार, श्रीनिवास पवार आणि पार्थ जय, सुनेत्राताई आणि सुप्रिया सुळे हे सगळे आपल्याला पाहायला मिळतात. युगेंद्र पवार पण आहेत, रोहित पवार आहेत. श्रीनिवास पवार हे सख्खे भाऊ आहेत अजित पवारांचे, छोटे सख्खे भाऊ. तर रणजित पवार, राजेंद्र पवार हे त्यांचे सख्खे चुलत भाऊ आहेत. आणि जेव्हा राजेंद्र पवार म्हणजे रोहित पवारांचे वडील आपल्या कट्ट्यावरती आले होते, तेव्हा सुद्धा त्यांनी खूप आठवणी जागवलेल्या अजित पवारांबद्दलच्या. आणि अजित पवारांचं निर्व्यसनी असणं ज्याबद्दल दादाही खुलेआम पद्धतीनं सांगायचे, राजेंद्र पवार सुद्धा त्याबद्दल बोललेले होते. दादांच्या अनेक सवयींबद्दल त्यांनी भाष्य केलेलं होतं. दादांची स्वप्न असोत, म्हणजे अजित पवारांचं बारामतीसाठी सतत विचारशील असणं, सतत कृतिशील असणं, आणि तो जो त्यांचा ध्यास आहे बारामतीच्या विकासाबद्दलचा आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाबद्दलचा,
याबद्दल अर्थातच कायम पवार कुटुंबातला व्यक्ती असो, अजित पवारांचे कार्यकर्ते असो, राष्ट्रवादीचे किंवा इतर पक्षातले नेते असो, हे कायमच भरभरून बोलले